काय ग, काय होतंय आज? युटीआयमुळे खूप कंटाळली. आता युटीआय होऊ नये म्हणून काय करू? अगदी चांगला प्रश्न आहे. UTI होऊ नाही म्हणून काय करायचं? अगदी मनात कोरून ठेव. पहिली गोष्ट, पाणी भरपूर प्यायचं, 2 ते 3 लिटर. ह्याचं कारण दिवसभरात आपल्याला 1200 ते 1500 CC युरिन होते. जर ती युरिन कमी झाली तर ती डार्क होते. त्यामुळे लघवीच्या रंगाकडे लक्ष ठेवायचं. एकदम लक्षात आलं, अरे आपल्याला डार्क पिवळी लघवी होते, तर लगेच 2-3 ग्लास पाणी प्यायचं. म्हणजे ते ब्लॅडर जे आहे ते क्लीन होईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. तर ती स्वच्छता कशी करायची? शौचालयाहून जाऊन आल्यावर आपण साबण लावून हात सगळे धुतोच, पण ते हात धुणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे जे इकोलाई जंतू असतात हे आतड्यामध्ये असतात. हे आतड्यामधनं मूत्रमार्गाकडे सरकतात. त्याच्यामुळं शौचालयात जाऊन आल्यावर आपण ती जी जागा धुतो तेव्हा हात असा मागून पुढे येता कामा नये. हात पुढून मागे गेला पाहिजे. तुमच्या लहान मुलींना पण हे शिकवा. म्हणजे मग ते जंतूचा संसर्ग तिथल्या तिथे होणार नाही. आणि तिसरं म्हणजे लघवी कधी रोखून ठेवायची नाही. लघवी लागल्यावर लगेच गेलं पाहिजे. लघवी रोखून ठेवल्यामुळे जो त्रास आपण पाणी कमी प्यायल्यामुळे होतो, तोच त्रास बराच वेळ लघवीला गेलं नाही तर ती लघवी तिथं साचून राहते आणि जंतूंना वाढायला पोषक हवा मिळते, पोषक वातावरण मिळतं. त्यामुळे लघवी रोखून ठेवायची नाही. प्रवासात हे फार होतं. प्रवासात काय करता तुम्ही? बाथरूम घाणेरे असतात, जायलाच नको म्हणून आधी पाणी कमी प्यायचं आणि लागल्यानंतर टाळटाळ करायची, आता गाव येईल घरी जाऊनच करूयात. हे रोखून ठेवल्यामुळे सुद्धा मूत्रसंसर्ग पुन्हा पुन्हा होतो. त्या खराब शौचालयामुळे आपल्याला जंतुसंसर्ग होत नाही, कारण हवेतनं जंतू लघवीच्या मार्गात शिरू शकत नाहीत, स्पर्शातनंच शिरतात. तरी पण मनाच्या समाधानासाठी वाटल्यास शौचालयाचा वापर करण्यापूर्वी आणि करण्यानंतर पाणी भरपूर असेल तर पाण्याचा वापर करा. आधी स्वच्छ करा, नंतर पुन्हा एकदा फ्लश करा शौचालय. डबल स्वच्छ केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे ते आजकाल डिस्पोजेबल कमोड सीट मिळतात, त्या तुम्ही वापरू शकता कागदाच्या. पण त्या मनाच्या समाधानासाठी मुख्य काही करा, पाणी प्या आणि बाथरूमला पण जा, ही काळजी घे तू. ओके, आता चांगलं कळालं, थँक्यू. पण आता मी एकत्र आल्यानंतर दुसऱ्या दिवशी जळजळते. एकत्र आल्यानंतर जळजळ होते म्हणजे हा तुला शरीर संबंधानंतर त्रास होतोय. कोणाकोणाला होतं, कारण हे शरीर संबंधातनं एक दुसऱ्याला त्रास होतो. त्याच्यामुळं पेरिनियल हायजीन म्हणजे त्या नाजूक भागाची स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. एकतर खरं तर पूर्णपणे स्वच्छ प्रसन्न करणारे स्नान हे झोपण्यापूर्वी केले तर अतिउत्तम. ते जर जमलं नाही तर कमीत कमी झोपण्यापूर्वी आठवणीनं मूत्रविसर्जन करायचं. आणि मूत्रमार्ग रिकामा केल्यामुळं काय होतं, इन्फेक्शनचं प्रमाण हे कमी होतं. आणि ती नाजूक जागा स्वच्छ साध्या पाण्याने किंवा कोमट पाण्याने धुवून घ्यायची आणि अलगद टिपून घ्यायची. खसा चोळायची ती जागा नव्हे. हा नियम दोघांसाठी आहे. आणि ज्यांना वारंवार त्रास होतो त्यांनी शरीर संबंधानंतरसुद्धा लगेच किंवा काही काळाने मूत्रविसर्जन करून यायचं आणि पुन्हा ती जागा धुवून घ्यायची. म्हणजे एकमेकांकडनं जंतुसंसर्ग कमी होतो. ह्या उपायाने 90% तरी जंतुसंसर्ग कमी होईल.